नमस्कार. आपले सर्वांचे KM व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. इंग्रजी वाचन झाले सोपे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता पहिली व दुसरी या मुलांना इंग्रजी वाचायला कसे शिकवावे ते पाहणार आहोत. तसेच इतर इयत्तांमधील मुले ज्यांना इंग्रजी अजिबात वाचता येत नाही ती मुलेसुद्धा हा व्हिडिओ पाहून इंग्रजी वाचायला शिकू शकतील. तसेच पालकवर्ग किंवा शिक्षक वर्गसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इंग्रजी वाचायला शिकवू शकतील. सर्वप्रथम मुलांना या ठिकाणी कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स येणं अत्यंत आवश्यक आहे. हे एकूण 26 लेटर्स आहेत. या ठिकाणी मुलांना या लेटर्सचे वाचन आले पाहिजेत. तसेच ऐकून ही लेटर्स कागदावरती त्यांना लिहिता आली पाहिजेत. थोडक्यात कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ही दोन्ही लेटर्स मुलांना परिचित करून दिली पाहिजेत आणि जेव्हा ही लेटर्स परिचित होतील त्यानंतर आपण इंग्रजी त्यांना कशा प्रकारे शिकू शकतो ते आपण पुढे पाहणार आहोत. या लेटर्सचं प्रथम आपण एकदा वाचन करून घेऊया. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. स्मॉल लेटर्स A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. अशा प्रकारे मुलांना ही लेटर्स वाचता आले पाहिजेत. तसेच ही दोन्ही लेटर्स त्यांना न बघता लिहिता पण आली पाहिजेत. स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स यांचा परिचय आता मुलांना झालेला आहे. या ठिकाणी कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स पुन्हा लिहिलेले आहेत आणि तुम्ही पाहाल की एच्या समोर मी या ठिकाणी ए असं लिहिलं आहे, बीच्या ठिकाणी ब असं लिहिलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता काय करायचं आहे की एचं वाचन ए, बीचं वाचन बी, नंतर सी, डी, ई असं आपल्याला आता करायचं नाही आहे. आता मी सांगतो त्या पद्धतीने या लेटर्सचं वाचन केलं पाहिजे जेणेकरून ती मुलं ऐकतील आणि तुमच्या मागे म्हणतील व त्यांचा अधिकाधिक सराव करून घ्यायचा आहे. कसं तर बघा. ए फॉर ॲ, बी फॉर ब, सी फॉर क, डी फॉर ड, ई फॉर ए, एफ फॉर फ, जी फॉर ग, एच फॉर ह, आय फॉर ई, जे फॉर ज, के फॉर क, एल फॉर ल, एम फॉर म, एन फॉर न, ओ फॉर ऑ, पी फॉर प, क्यू फॉर क्व, आर फॉर र, एस फॉर स, टी फॉर ट, यू फॉर अ, व्ही फॉर व, डब्ल्यू फॉर व, एक्स फॉर स, वाय फॉर य आणि झेड फॉर झ. अशा प्रकारे तुम्ही मुलांचं या ठिकाणी वाचन करून घेतलं पाहिजेच. कदाचित या प्रकारे वाचन घेत असताना मुलांना थोडासा वेळ लागेल, परंतु परफेक्टपणे प्रत्येक लेटर या प्रकारे त्या मुलांना वाचता आलं पाहिजेत.
आणि ही सर्व लेटर्स का मुलांना एकदा वाचता आली की पुढे त्यांचं वाचन अतिशय सोपं होणार आहे. इथे तुम्ही आता पाहाल की या ठिकाणी पूर्णपणे फक्त कॅपिटल लेटर्स दिलेले आहेत आणि इथे स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. मगाशी आपण पाहिलं की त्या ठिकाणी एसाठी ॲ असं मराठीत लिहिलेलं होतं. त्याची आपण पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे मुलांकडसून. तर याच्यापुढे या लेटर्सचं वाचन त्या पद्धतीने करायचं आहे. पहा, ए बी असं न म्हणता ॲ ब क ड ए फ ग ह ई ज क ल म न ऑ प क्व र स ट अ व व स य झ. आता आपण स्मॉल लेटर्सचं पण वाचन घेऊया. ॲ ब क ड ए फ ग ह ई ज क ल म न ऑ प क्व र स ट अ व व स य आणि झ. अशा प्रकारे या मुलांचं तुम्ही ए टू झेड वाचन घेऊ शकता. अधिक सराव होण्यासाठी तुम्ही उलट पण असं वाचन घेऊ शकता, जसं की झ य क्स व व म्हणजे खालून वर खालून. या ठिकाणी लेटर्स मी या ठिकाणी लिहिलेली आहेत, परंतु ही जी लेटर्स आहेत ही लेटर्स मिक्स केलेली आहेत. याचं कारण एवढंच की इंग्रजी शब्दामध्ये जी लेटर्स असतात ती ए बी सी डीच्या क्रमाने नसतात. ए जो सुरुवातीला आहे तो शब्दामध्ये शेवटी असू शकतो किंवा ए बी सी डीमधला शेवटचं लेटर्स हे त्या शब्दामध्ये मध्ये येऊ शकतं किंवा मधलं लेटर्स सुरुवातीला येऊ शकतं. म्हणून या ठिकाणी हे जी लेटर्स मांडलेले आहेत ते मिक्स स्वरूपात मांडलेले आहेत. त्यामुळे अशा स्वरूपातसुद्धा या ठिकाणी मुलांचा सराव घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी आता त्या ठिकाणी पुन्हा म्हणणार आहे. तुम्हाला गरज असेल तर या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता मुलांच्या वाचनासाठी. चला तर आपण वाचन करूया. ॲ ब क ब ब क क ॲ ब ब क ॲ क ब ॲ क क ॲ क ॲ क क ब क ड ए फ ए फ ड फ ए ड फ ए फ फ ड ए फ फ ड ए फ फ ड फ. ही सर्व झाली कॅपिटल लेटर्स. या ठिकाणी स्मॉल लेटर्स मांडलेले आहेत, त्यांचं पण वाचन घेणं आवश्यक आहे.
ए ब क ब ब क क ए ब ब क ए क ब ए क क ए क ए क क ब क ड ए फ ए फ ड फ ए ड फ ए फ फ ड ए फ फ ड ए फ फ ड फ. पुढील काही लेटर्स आहेत त्यांचं आपण या ठिकाणी आता वाचन घेऊया. चला तर मग. ग ह ई ग ग ई ई ग ह ह ह ई ह ई ग ग ग ई ग ई ह ह ग ग ज क ल ज ज क ल ल ज ल क ल ल ज क क ज ज ज क ज क ल ज. या ठिकाणी स्मॉल लेटर्स आहेत त्याचं आपण वाचन पाहूया. ग ह ई ग ग ई ई ग ह ह ह ई ह ई ग ग ग ई ग ई ह ह ग ग ज क ल ज ज क ल ल ज ल क ल ल ज क क ज ज ज क ज क ल आणि ज. या ठिकाणी आता पुढील काही लेटर्स मांडलेली आहेत. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. चला तर मग आपण याचं या ठिकाणी वाचन करूया. प्रथम कॅपिटल लेटर्स म न अ म अ म अ न न न अ म न म अ अ म अ अ अ न अ
न म प क्व र र प क्व 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 प क्व प क्व र र प र प र प र प र प प. चला आपण पाहूया स्मॉल लेटर्स. म न ऑ म ऑ म ऑ न न न ऑ म न म ऑ ऑ म ऑ ऑ ऑ न ऑ न म प क्व र र प क्व 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 क्व. सॉरी, या ठिकाणी प होईल. प क्व प क्व र र प र प र प र प र प प. आता आपण पाहणार आहोत शेवट राहिलेली उर्वरित लेटर्सची वाचन. चला आपण आता वाचन घेऊया. कॅपिटल लेटर सुरुवातीला स ट अ स अ स ट स अ ट अ ट ट स स स ट स अ ट स अ अ स व व स य झ झ व व स स व व य झ क्स व य व य झ क्स य झ व व य झ य क्स व झ क्स य क्स व व झ क्स य व. आवश्यक असल्यास याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. चला तर मग आपण पुढे पाहूया. या ठिकाणी स्मॉल लेटर्स आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण वाचन घेऊया. स ट अ स अ स ट स अ ट अ ट ट स स स ट स अ ट स अ अ स व व स य झ झ व व क्स क्स व व य झ क्स
व य व य झ क्स य झ व व य झ य क्स व झ क्स य क्स व व झ क्स य आणि व. आता ज्याप्रमाणे मी या 4 पानांचं वाचन घेतलं अशाच प्रकारे मुलांना स्पष्टपणे वाचन करता आलं पाहिजे आणि झटकन वाचन करता आलं पाहिजे. जर कमी वाचनात येत असतील तर त्या मुलांचा पुन्हा पुन्हा सराव घ्यावा आणि सराव घेतल्याने ते निश्चित मुलं वाचन करू शकतील. आणि या प्रकारे जर मुलांनी वाचन केलं तर पुढे जे काही इंग्रजी शब्द मी तुम्हाला सांगणार आहे त्या शब्दांचं वाचन मुलं अगदी अचूक आणि योग्य करतील. चला तर मग आपण पाहूया लेसन नंबर 1. आता याचं वाचन एम असं करायचं नाही. मगाशी आपण शिकवलं त्या पद्धतीने करायचं आहे. ए आणि म, ए म ही दोन्ही अक्षरे या ठिकाणी एकत्र येऊन तयार झालेलं आहे एम. ए म एम. ओके. या ठिकाणी बघा ए न एन, ए न दोन्ही एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे एन. पुढे ए स ॲज, ए स ॲज. ओके. त्यानंतर ए ट ॲट, ए ट ॲट. ए क्स एक्स, ए क्स एक्स. अशा प्रकारे या शब्दांचं वाचन घेतलं पाहिजे. येथे काही अक्षरे दिलेली आहेत जसं की ए म न स ट आणि क्स. चला तर मग आपण आता पाहूया लेसन नंबर 2. जोपर्यंत लेसन नंबर 1पर्यंत मुलांना पूर्ण वाचता येत नाही तोपर्यंत या लेसनकडे यायचं नाही. शक्यतो लेसन नंबर 1पर्यंत पूर्ण करून घ्यावं. चला. स एम, सॅम, स एम सॅम. ओके. म एन, मॅन, म एन मॅन. ह ॲज, हॅज, ह ॲज हॅज. स ॲट सॅट, स ॲट सॅट. ट ॲक्स टॅक्स, ट ॲक्स टॅक्स. अशा प्रकारे वाचन घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा अशा प्रकारे वरून खालीसुद्धा वाचन घेऊ शकता. जसे की सॅम मॅन हॅज सॅट आणि टॅक्स. आता आपण पाहणार आहोत लेसन नंबर 3. चला. ए म एम, एम. स एम म्हणजेच सॅम, सॅम. ओके. ए न एन, एन. म एन म्हणजेच मॅन, मॅन. ॲज, ॲज. ह ॲज हॅज, हॅज. इथे बघा ॲट, एकत्रित आपण वाचन करायचं ॲट, ॲट. इथे स आहे आणि पुढे ॲट आहे वरचा खाली. त्यामुळे वाचन कसं होईल सॅट, कसं होईल सॅट. इथे बघा ॲक्स, ॲक्स, ॲक्स.
इथे ट आहे आणि त्याच्यापुढे हा वरचा शब्द ॲक्स आहे. ट आणि ॲक्स टॅक्स, टॅक्स. ओके. सॅम सॅट, हा सॅम आहे इकडचा. ओके. आणि सॅट इकडचा इथे आलेला आहे. म्हणजे या शब्दांपासून आत्ता वाक्य तयार झालेलं आहे. सॅम सॅट. सॅम हॅज ॲन ॲक्स. सॅम हॅज ॲन ॲक्स. ओके. लेसन नंबर 4. ॲ ड ॲड. ॲ ड ॲड म्हणजे ॲ आणि ड पासून हा ॲड शब्द तयार झालेला आहे. ड हा इकडचं ॲड इथं आहे बघा. ड ॲड. ड आणि ॲड कसा तयार झालेला आहे? डॅड, डॅड. ओके. व ॲक्स वॅक्स. व ॲक्स वॅक्स. ड ॲन डॅन. ड ॲन डॅन. ओके. आता या शब्दांचा वापर करून इथं वाक्य तयार केलेली आहेत. डॅन सॅट. डॅन सॅट. डॅड हॅज वॅक्स. डॅड हॅज वॅक्स. ड व. मित्रांनो, या ठिकाणी मुलांचा पुन्हा पुन्हा सराव घेणं आवश्यक आहे आणि पुन्हा पुन्हा सराव झाला की निश्चित त्या मुलांना वाचन येणार आहे. गरज असेल मी तर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता. ओके. चला तर मग आपण पाहूया लेसन नंबर 5. या ठिकाणी लेसन नंबर 4पर्यंत मुलांची तयारी झालेली आहे असं आम्ही गृहीत धरलेलं आहे. आणि जर तयारी झाली नसेल तर कृपया त्यांची लेसन नंबर 4पर्यंत पूर्णपणे तयारी करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी सरावाची गरज आहे. पुन्हा पुन्हा जर मुलांचा सराव घेतला तर मुलं ते निश्चित वाचन करतील. आता या ठिकाणी बघा, 2 अक्षर आहेत. एक म्हणजे ॲ आहे आणि त्याच्यानंतर ड आहे जे आपण शिकलो. आणि दोन्ही एकत्र आल्यामुळे हा शब्द तयार झालेला आहे ॲड. काय तयार झालेला आहे? ॲड. आता इथे बघा, हा शब्द ॲड इथे पण आहे. ॲड 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 ॲड. त्यामुळे या ठिकाणी बघा हा ॲड झाला. इथे ह आहे. ह आणि ॲड. हॅड हॅड. ते ड आणि इथे ॲड आहे. डॅड डॅड. इथे स आहे. स आणि इथे पुढे आहे ॲड. सॅड सॅड. इथे सुरुवातीला ट आहे, त्याच्यानंतर ॲड आहे, हा वरचा ॲड. त्यामुळे याचं वाचन होईल टॅड. कसं होईल? टॅड. त्यानंतर इथे सुरुवातीला म आहे, नंतर ॲड आहे, त्यामुळे याचं वाचन होईल मॅड मॅड. ओके. ॲड हॅड डॅड सॅड टॅड मॅड. इथे पहा ॲ आणि म या 2 अक्षरांपासून तयार झालेला शब्द आहे ॲम. हाच ॲम इथे पण आहे. ॲम ॲम ॲम. ह ॲम हॅम हॅम. ड ॲम डॅम डॅम. स ॲम सॅम सॅम. ओके. ॲम हॅम डॅम आणि सॅम. चला तर मग पुढे इथे ॲ आहे आणि नंतर न आहे, मग याचं वाचन होईल एकत्रित ॲन ॲन. इथे पण ॲन आहे, इथे सुद्धा ॲन आहे, इथे सुद्धा ॲन आहे. शेवटी ॲन झालेला आहे. म आहे. म आणि ॲन म्हणजे याचं वाचन होईल मॅन मॅन. ड आणि ॲन डॅन डॅन. ट आणि ॲन म्हणजेच टॅन टॅन.
ॲन, मॅन, डॅन आणि टॅन. ओके. ॲ आणि स, ॲस, ॲस. इथे ह आहे आणि ॲज आहे. हॅज, हॅज. इथं जो शब्द आहे त्याला अशी चौकट घातलेली आहे. याचं कारण एवढंच आहे की याचं जे वाचन आहे थोडंसं वेगळं आहे. याला आपण वज म्हटलं पाहिजे, वज. पण कधी कधी आपण याला वॉच पण म्हणतो, वॉच. ओके. व आणि ऑच, वॉच. ॲ आणि ट आहे, त्यामुळे त्या जरा शब्द आहे ॲट. काय सांगा? ॲट. इथे ॲट आहे, ॲट आहे, ॲट आहे. त्यामुळे मुलांना हे पुढचे शब्द वाचन सोपं जाणार आहे. ह, ॲट, हॅट, हॅट. स, ॲट, सॅट, सॅट. म, ॲट, मॅट, मॅट. ॲट, हॅट, सॅट आणि मॅट. ओके. ॲ आणि क्स याचं वाचन होईल ॲक्स, ॲक्स. इथे ट आहे आणि पुढे ॲक्स आहे म्हणजेच टॅक्स, टॅक्स. व आहे आणि पुढे ॲक्स आहे म्हणजेच वाचन होईल वॅक्स, वॅक्स. म आणि ॲक्स, मॅक्स, मॅक्स. ओके. याचं पण तुम्ही हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. पुढे चला. ॲ आणि ड, ॲड, ॲड. इथे ॲड आहे, ॲड, 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 ॲड. इथे ड आणि ॲड, डॅड, डॅड. ह आणि ॲड, हॅड, हॅड. इथे म आहे आणि पुढे ॲड आहे म्हणजेच मॅड, मॅड. स आणि ॲड, सॅड, सॅड. ट आणि ॲड, टॅड, टॅड. ॲ आणि म, ॲम, ॲम. इथे ॲम आहे शेवटी, इथे ॲम आहे. ओके. इथे ॲन आलेला आहे. इथे ॲट आहे, ॲन आहे. ओके. इथे ड आणि ॲम, डॅम, डॅम. ह आणि ॲम, हॅम, हॅम. म आणि ॲन, बघा, म, ॲन, मॅन. इथे शेवटी ए टी, ॲट आहे. हां. स, ॲट, सॅट, सॅट. टी, टॅन. म्हणजे टीला आपण ट म्हणतो त्यामुळे इथं टॅन होणार. ॲन आहे शेवटी, टॅन. ओके. इथं ॲ आणि न, ॲन. इथे ड आहे आणि पुढे ॲन आहे. ड, ॲन म्हणजे डॅन, डॅन. ह आणि ॲच, हॅज, हॅज. म आणि ॲट, मॅट, मॅट. स आणि ॲम, सॅम, सॅम. ट आणि ॲक्स, टॅक्स, टॅक्स. ॲ आणि झ, ॲज, ॲज. ह आणि ॲट, हॅट, हॅट. म आणि ॲक्स, मॅक्स, मॅक्स. ॲ आणि ट, ॲट, ॲट. ॲ आणि क्स, ॲक्स, ॲक्स. इथे पुन्हा वॉज आलेला आहे. आपण याला वॉज म्हणू शकता किंवा वज म्हणू शकता. इथे बघा, वॅ, व आणि ॲक्स, वॅक्स, व आणि ॲक्स, वॅक्स. ओके. अशा प्रकारे मुलांचा सराव घ्या आणि निश्चित त्या ठिकाणी मुलं वाचन शिकतील. हा इंग्रजी वाचन झाले सोपे या भागाचा पहिला पार्ट आहे. यानंतर दुसरा पार्ट मी लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे केएम व्हिडिओ सबस्क्राईब करा. धन्यवाद.